Hello everyone. So in previous lecture video we see the introduction to antifungal agent and we see one agent that is undecalinic acid. Okay, so we see the what is meant by antifungal agent, then the classification of antifungal agent, then we see the diagrammatic representation of antifungal mechanism of antifungal agent. ओके, अँटीफंगल एजंटच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण एक कंपाऊंड स्टडी केला, तो म्हणजे अनडेकायलेनिक ॲसिड. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कंपाऊंड स्टडी करणार आहोत. त्याचा आहे नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज टोलनॅप्टेट. ओके, सो टोलनॅप्टेट इट कंटेन बेसिकली थायोकार्बोनिलिक ॲसिड. ओके, सो इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ थायोकार्बोनिलिक ॲसिड. टोलनॅप्टेट हा काय आहे? थायोकार्बोनिलिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे थायोकार्बोनिलिक ॲसिडपासून त्याला काय केलेलं आहे? सिंथेसाइज केलेलं आहे. ओके, सो इट इज अन इस्टर ऑफ थायोकार्बोनिलिक ॲसिड. ओके, हे काय आहे? इस्टर आहे थायोकार्बोनिलिक ॲसिडचं. ओके, इथे आपल्याला दिसतंय COO. ज्यावेळी COO ग्रुप असतो तेव्हा तो कोणता ग्रुप असतो? इस्टर असतो. आणि COC ग्रुप असतो तेव्हा तो इस्टर असतो. आणि COO असतो तेव्हा तो इथर असतो. इथे COC आहे म्हणजे हा इस्टर आहे. सो इट इज इस्टर ऑफ थायोकार्बोनिलिक ॲसिड. ओके, स्ट्रक्चर आयुपॅक नेम याचं एक्झामला विचारलंच नाही आणि स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम तुमच्या सिलेबसलाही नाही टोलनॅप्टेटचं. ओके, सो लेट्स सी द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ टोलनॅप्टेट. ओके, सो इट इज व्हाईट टू क्रीमी व्हाईट पावडर. ओके, कलर कसा असतो याचा? व्हाईट असतो किंवा क्रीमी व्हाईट असतो आणि हा पावडर नेचरमध्ये अवेलेबल असतो, नॉट क्रिस्टलाइन. सो इट इज व्हाईट टू क्रीमी व्हाईट पावडर. ओके, देन इट इज ओडरलेस. याला कोणत्याही प्रकारचा ओडर नसतो. सो इट इज ओडरलेस. देन प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. हा वॉटरमध्ये कसा आहे? इनसोल्युबल आहे, बट सोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड इथर. क्लोरोफॉर्म आणि इथरमध्ये तो कसा आहे? सोल्युबल आहे. ओके, सो फिजिकल प्रॉपर्टी इट इज व्हाईट टू क्रीमी व्हाईट powder, then it is odorless. Then third, practically insoluble in water but soluble in chloroform and ether. Okay, then storage it is stored in tightly closed container. हा कसा स्टोअर करायचा? आपल्याला टाईटली क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर करायचा आहे. याचे काही लाईट टेम्परेचर, मॉइश्चर किंवा रूम टेम्परेचर याला हा काही अफेक्ट होत नाही. तो सिम्पल स्टोरेज कंडिशन आहे त्याची. इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. ओके, देन नेक्स्ट लेट्स सी द युजेस ऑफ टोलनॅप्टेट. सो इट इज टॉपिकल अँटीफंगल एजंट. सिस्टमॅटिक म्हणजे ओरली आपण याला घेऊ शकत नाहीत. हा कसा आहे? टॉपिकली सुपरफिशियली बॉडीवर अप्लाय करण्यासाठी टोलनॅप्टेट यूज केला जातो. सो इट इज टॉपिकल अँटीफंगल एजंट. देन इट इज यूज टॉपिकली. ओके, टॉपिकली यूज कसा करतात? 1% सोल्युशन इन क्रीम पावडर फॉर्म. ओके, क्रीम किंवा पावडर फॉर्ममध्ये 1% सोल्युशन टू ट्रीट इन द ट्रीटमेंट ऑफ टिनिया इन्फेक्शन. टिनिया फंगल इन्फेक्शनचा एक टाईप आहे. सो टू ट्रीट दिस टिनिया इन्फेक्शन वी यूज 1% सोल्युशन ऑफ टोलनॅप्टेट इन द फॉर्म ऑफ पावडर ऑर क्रीम. ओके, देन इट इज यूज टू ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस रिंगवॉर्म. ओके, रिंगवॉर्म आपण अँथेल्मेंटिक ड्रगमध्ये बघितलं. सो रिंगवॉर्म इन्फेक्शनसाठी सुद्धा आपण याला काय करू शकतो? यूज करू शकतो. सो युजेस काय काय आहेत टोलनॅप्टेटचे? फर्स्ट यूज इट is used as a topical antifungal agent. Then second, it is used topically as 1% solution in cream or powder form in treatment of tinea infection. Okay, then third, it is used in treatment of various ringwormच्या ट्रीटमेंटसाठी आपण याला काय करतो? यूज करतो. ओके, देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन टोलनॅप्टेट टॉपिकल लोशन. ओके, लोशनमध्ये अवेलेबल असतो. देन टोलनॅप्टेट पावडरमध्ये. देन टोलनॅप्टेट टॉपिकल एरोसोल म्हणजे काय? जेव्हा अस्थमाचा प्रॉब्लेम असतो तेव्हा इनेलर वापरतो तो एरोसोल फॉर्ममध्ये असतो, की आपण जे रेग्युलर सेंट डिओ वापरतो ते सुद्धा एरोसोलचंच एक्झाम्पल आहे. सो असा एरोसोल स्प्रेसुद्धा आपण फंगल इन्फेक्शन जर असेल टॉपिकली या सुपरफिशियल स्किनवरती तर टोलनॅप्टेटसुद्धा वापरतात. देन टोलनॅप्टेट क्रीम अँड टोलनॅप्टेट जेल. ओके, सो फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणती आहेत? टोलनॅप्टेट टॉपिकल लोशन, टोलनॅप्टेट पावडर, देन टोलनॅप्टेट टॉपिकल एरोसोल अँड टोलनॅप्टेट cream and टोलनॅप्टेट gel. Okay, then brand names are Aftat. Okay, Aftat, then Tinactin, Tinacidal,
Multiderm and Mycil. Okay, so brand names are, so it is available in cream and powder form. So brand name, first brand name Aptat, then Tinactin, then Tinacidal, Multiderm and Mycil. Okay, so this is regarding the tolnaptate. Okay, then let's see about the Nystatin. Okay, so Nystatin, it is अँटीबायोटिक्स. ओके, पॉलिन अँटीबायोटिक क्लास आहे हा. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपण बघितलं होतं पॉलिन कसे ॲक्ट होतात. इट फॉर्म स्पोर्स इन सेल मेम्ब्रेन आणि अँड लीक आउट द कंटेंट फ्रॉम सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या आतमधला जो कंटेंट आहे फंगलच्या तो बाहेर टाकतात आणि त्याच्यामुळे फंगलची ग्रोथ थांबते आणि तो किल होतो. ओके, सो नियास्टिन इट इज अ अँटीबायोटिक बिलॉंग टू द पॉलिन क्लास. कशामधला आहे तो? पॉलिन क्लासमधला तो काय आहे? अँटीबायोटिक्स आहे. ओके, सो दिस नियास्टॅटिन इज अ अँटीबायोटिक्स बिलॉंग टू द पॉलिन क्लास. पॉलिन क्लासमधला तो काय आहे? एक अँटीबायोटिक्स आहे अँड इट इज प्रोड्यूस्ड बाय ग्रोथ ऑफ सर्टन स्ट्रेन्स ऑफ स्ट्रिप्टोमायसस नॉरिसेल. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून डिराईव्ह केलेला अँटीबायोटिक आहे. कोणत्या? स्ट्रिप्टोमायसस नर्सेल. ओके, स्ट्रिप्टोमायसस नर्सेल. ओके, स्ट्रिप्टोमायसस नर्सेल. सो नियास्टिन काय आहे? अँटीबायोटिक फ्रॉम पॉलिन क्लास डिराईव्ह फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम और डिराईव्ह फ्रॉम स्ट्रिप्टोमायसस नर्सेल. Okay, then let's see the physical property of nystatin. So this nystatin is yellow to light brown powder. Okay, हा nystatin काय आहे? येल्लो टू लाईट ब्राऊन पावडर फॉर्ममध्ये तो काय असतो? अवेलेबल असतो nystatin. कलर कसा आहे त्याचा? मे बी येल्लो असतो किंवा लाईट ब्राऊन कलरमध्ये तो अवेलेबल असतो पावडर फॉर्ममध्ये. ओके, देन दिस इट हॅज सिरल लाईक ओडर. ओके, म्हणजे सिरल लाईक ओडर म्हणजे काय? जसे आपली कडधान्य असतात ती जर पाण्यात भिजवली आपण तर त्याला जसा स्मेल होतो तसा स्मेल किंवा वास ह्या नियास्टॅटिनला येतो. सो इट इज ॲज स्मेल लाईक सिरल लाईक. ओके, देन इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर, म्हणजे मॉइश्चर आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टपासून याला जपला पाहिजे. सो इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. देन इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. वॉटर आणि अल्कोहोलमध्ये काही प्रमाणात तो काय असतो? सोल्युबल असतो. देन इट इज रॅपिडली इनॅक्टिवेटेड बाय ॲसिड अँड बेस. जर ॲसिड आणि बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जर नियास्टॅटिन आला तर त्याचं काय होतं? डिॲक्टिवेशन होतं. तो काय होतो? इनॅक्टिवेट होतो. सो आपल्याला स्टोरेज करताना प्रिव्हेंट द स्टोरेज ऑर कॉन्टॅक्ट विथ ॲसिड अँड बेस. सो फिजिकल प्रॉपर्टी काय काय आहेत? फर्स्ट, इट इज येल्लो टू लाईट ब्राऊन पावडर. देन सेकंड, इट हॅज सिरल लाईक ओडर. then it is hygroscopic in nature, that means prevent the contact with moisture and water. Then it is very slightly soluble in water and alcohol. Then it is rapidly inactivated by acid and base. acid आणि बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो रॅपिडली काय होतो? इनॅक्टिवेटेड होऊन जातो. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज ऑफ नियास्टॅटिन, इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. मगाशीच सांगितलं हा हायग्रोस्कोपिक इन नेचर आहे. सो इट इज अफेक्टेड बाय हीट, लाईट, एअर अँड मॉइश्चर. हीट, लाईट, एअर आणि मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तो आला तर तो काय होऊ शकतो? अफेक्ट होऊ शकतो. हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. ओके, टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनरमध्ये आपल्याला त्याला स्टोअर करायचं आहे ॲट टेम्परेचर. किती टेम्परेचरला? नॉट एक्सिडिंग दॅन 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा टेम्परेचर कसं गेलं नाही पाहिजे? जास्त वरती गेलेलं नाही पाहिजे. ओके, सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन काय आहेत? इट इज हायग्रोस्कोपिक अँड अफेक्टेड बाय हीट, लाईट, एअर अँड मॉइश्चर. हेन्स इट इज स्टोअर इन tightly closed light resistant container at temperature not exceeding than 5 degree Celsius. Okay, so this is the stability and storage condition. Then uses of nystatin, so it is antifungal agent. It is used for prophylaxis and treatment of कॅन्डिडायसिस ऑफ स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. जर स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनचा कॅन्डिडायसिस झाला असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण याला वापरू शकतो. देन फॉर द ट्रीटमेंट ऑफ इंटेस्टायनल अँड इसोफॅगल कॅन्डिडायसिस. जर इंटेस्टाईनला आणि इसोफॅगलला जर कॅन्डिडायसिस झाला असेल तर त्याच्यासाठी आपण याला काय करू शकतो? यूज करू शकतो. फॉर कॅन्डिडायसिस ऑफ माउथमध्ये जर कॅन्डिडायसिस इन्फेक्शन झालं असेल तर आपण नियास्टॅटिन यूज करतो ट्रीटमेंटसाठी. देन फॉर कॅन्डिडायसिस ऑफ वजायना. ओके, वजायनाचा फिमेलमध्ये जर वजायनाला इन्फेक्शन झालं असेल, फंगल इन्फेक्शन, कॅन्डिडायसिस झालं असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण याला नियास्टॅटिन वजायनल टॅबलेट, म्हणजे ती टॅबलेट तिथे ठेवायची फॉर द ट्रीटमेंट ऑफ वजायनल कॅन्डिडायसिस इन्फेक्शन. ओके, सो युजेस काय आहेत? फर्स्ट, इट इज यूज अँटीफंगल एजंट. सो इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ फर्स्ट for prophylaxis and treatment of candidiasis of skin and mucous membrane. Then second, for treatment of intestinal and esophageal candidiasis. Then third, for candidiasis of mouth,
then fourth for candidiasis of vagina. Okay, then pharmaceutical formulation. So this nystatin is available in 9 फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, 9 प्रकारे तो अवेलेबल असतो. कोणती? नियास्टॅटिन टॅबलेटमध्ये, ते नियास्टॅटिन ओरल सस्पेन्शन फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, ते नियास्टॅटिन क्रीम फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, ते नियास्टॅटिन आय ड्रॉप्स फॉर्ममध्ये सुद्धा तो अवेलेबल असतो, ते नियास्टॅटिन लोशन्स फॉर्ममध्ये तो काय असतो? अवेलेबल असतो. ते नियास्टॅटिन ऑइंटमेंट फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो. ते नियास्टॅटिन पेसरीज फॉर्ममध्ये, ते नियास्टॅटिन वजायनल टॅबलेट सांगितलं जसं वजायनल कॅन्डिडायसिससाठी, ते नियास्टॅटिन टॉपिकल पावडर. ओके, सो टोटल किती फॉर्ममध्ये अवेलेबल आहे? तो 9 फॉर्ममध्ये तो काय असतो? अवेलेबल असतो. कोणते? फर्स्ट नियास्टॅटिन टॅबलेट, सेकंड नियास्टॅटिन ओरल सस्पेन्शन, थर्ड नियास्टॅटिन क्रीम, फोर्थ नियास्टॅटिन आय ड्रॉप्स, फिफ्थ नियास्टॅटिन लोशन, सिक्स्थ नियास्टॅटिन ऑइंटमेंट, सेवन्थ नियास्टॅटिन पेसरीज, एट्थ नियास्टॅटिन वजायनल टॅबलेट, अँड 9 नियास्टॅटिन टॉपिकल पावडर. ओके, देन ब्रँड नेम्स काय आहेत बघूया याची नियास्टॅटिनची. ओके, सो ब्रँड नेम मीन्स मायकोस्टॅटिन इज द सस्पेन्शन आहे. ओके, मायकोस्टॅटिन, देन निस्टॅन, then Nistaform and Nistadermal. Okay, mycostatin, Nistaform and Nistadermal. Okay, so this is regarding the Nystatin. Okay, then next is the amphotericin. Okay, amphotericin, this is again the ऑप्टेन फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्याला कशापासून ऑप्टेन केलं जातं? मायक्रो ऑर्गॅनिझमपासून एम्फोटेरेसिनला ऑप्टेन केलं जातं. दिस एम्फोटेरेसिन अवेलेबल इन 2 फॉर्म, एम्फोटेरेसिन ए अँड एम्फोटेरेसिन बी, बट बी इज मोर ॲक्टिव्ह अँड मोर पोटंट दॅन एम्फोटेरेसिन A. Okay, so this amphotericin again belong to the pollin class. Okay, means mechanism of action of amphotericin डायग्राम मध्ये सुद्धा मी तर टाकलं होतं. कशी आहे ती? पॉलिन फॉर्म्स पोअर्स, म्हणजे एम्फोटेरिसिन काय करतं? फंगसच्या सेल वॉलमध्ये काय फॉर्म करतं? पोअर्स फॉर्म करतं. सो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ दिस पोअर्स, सेल कंटेंट फ्रॉम फंगस सेल इज लीक आउट. त्या फंगस सेलमधला सेल कंटेंट काय होतो? बाहेर लीक आउट होतं. ओके, आणि त्याच्यामुळे ग्रोथ थांबते आणि फंगसचं इनिव्हेशन होतं. ओके, सो दिस एम्फोटेरेसिन इज अ मिक्सचर ऑफ पॉलिन अँटीफंगल. ओके, पॉलिन अँटीफंगल क्लासचं एक मिक्सचर आहे. इट इज प्रोड्यूस बाय स्ट्रिप्टोमायसस नोडॅसस. ओके, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रोड्यूस करतो आपण याला एम्फोटेरेसिनला? स्ट्रिप्टोमायसस नोडॅसस. ओके, स्ट्रिप्टोमायसस नोडॅसस. ओके, नेम ॲज अ एम्फोटेरेसिन ए अँड एम्फोटेरेसिन बी. द एम्फोटेरेसिन बी इज मोर पोटंट अँड मोर ॲक्टिव्ह दॅन एम्फोटेरेसिन ए. मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे? स्ट्रिप्टोमायसस नोडॅसस. 2 फॉर्ममध्ये प्रिपेअर होतं होऊ शकतं, एम्फोटेरेसिन ए आणि एम्फोटेरेसिन बी, बट एम्फोटेरेसिन बी इज मोर ॲक्टिव्ह अँड मोर पोटंट दॅन एम्फोटेरेसिन A. Okay, so on screen there is representation of structure of amphotericin, general structure of amphotericin. Okay, then let's see the physical property of amphotericin. Okay, it is occur as yellow to orange powder. हा कसा आहे? येल्लो ते ऑरेंज पावडरमध्ये हा कसा असतो? अवेलेबल असतो. देन इट इज ओडरलेस. ओके, हा कसा आहे? ओडरलेस आहे. देन इट इज टेस्टलेस. ओके, टेस्ट कोणतीही नसते त्याला. देन प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. वॉटर आणि अल्कोहोलमध्ये कसा आहे तो? प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे, बट सोल्युबल इन, पण सोल्युबल कशात आहे? डायमिथाईल सल्फॉक्साईड अँड प्रोपिलिन ग्लायकॉल. डायमिथाईल सल्फॉक्साईड आणि प्रोपिलिन ग्लायकॉलमध्ये तो कसा आहे? सोल्युबल आहे. देन इट इज एम्फोटेरिक इन नेचर. एम्फोटेरिक मीन्स वॉट? वॉटरशी याचं वॉटर फेअर. ओके, याला कसं असतं? वॉटर फेअर असतं, जसं वॉटरमध्ये सोल्युबल होणार नाही. ओके, लिपोफिलिक एम्फोफिलिक असतात, त्याच्या पद्धतीने एम्फोटेरिक इन नेचर असते याचं. ओके, देन इट इज, सो फिजिकल प्रॉपर्टी टोटल 5 आहेत. पहिली कोणती? इट ऑकर ॲज अ येल्लो टू ऑरेंज पावडर. देन इट इज ओडरलेस. देन इट इज टेस्टलेस. देन फोर्थ, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल, बट सोल्युबल इन डायमिथाईल सल्फॉक्साईड अँड प्रोपिलिन ग्लायकॉल. ओके, देन लास्ट प्रॉपर्टी इज दॅट इट इज एम्फोटेरिक इन नेचर. ओके, देन केमिकल प्रॉपर्टी काय आहेत? कोणत्या रिॲक्शन आहे त्याच्या? सो वेन दिस एम्फोटेरेसिन ट्रीटेड विथ फॉस्फरिक ॲसिड सोल्युशन, जर या एम्फोटेरेसिनची रिॲक्शन कोणाबरोबर केली? फॉस्फरिक ॲसिड बरोबर केली, इट प्रोड्यूस डीप ब्ल्यू कलर. तर काय प्रोड्यूस होतं? डीप ब्ल्यू कलर
प्रोड्यूस होतो आणि ही टेस्ट एम्फोटेरिसिनच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण यूज करू शकतो. काय होती केमिकल प्रॉपर्टी? वेन इट इज ट्रीटेड विथ फॉस्फरिक ॲसिड सोल्युशन अ डीप ब्ल्यू कलर इज प्रोड्यूस. डीप ब्ल्यू कलर काय होतो? प्रोड्यूस होतो. ओके. Then stability and storage, it is affected by light air. Okay, it is affected by light air and even by room temperature. Light and air आणि रूम टेम्परेचरमध्ये तो अफेक्ट होऊ शकतो. हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. त्याच्यामुळे त्याला कसा स्टोअर केला पाहिजे? टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनरमध्ये आपण त्याला काय केला पाहिजे? स्टोअर केला पाहिजे. सो स्टॅबिलिटी आणि स्टोरेजबद्दल आलं तर काय लिहिणार? इट इज अफेक्टेड बाय लाईट एअर अँड इवन बाय रूम टेम्परेचर. हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर. टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनरमध्ये त्याला आपल्याला काय केलं पाहिजे? स्टोअर केला पाहिजे. ओके. देन युजेस. सो इट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. हा कसा आहे? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी फंगल ॲक्टिव्हिटी म्हणजे व्हरायटी ऑफ फंगल इन्फेक्शनवरती आपण ह्याला यूज करू शकतो. सो इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ फर्स्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट सिव्हिअर सिस्टमॅटिक मायकॉटिक इन्फेक्शन. सिस्टमॅटिक मायकॉटिक इन्फेक्शनमध्ये इन्क्लुडिंग कॅन्डिडायसिस अँड ब्लास्टोमायकोसिस. ओके. कॅन्डिडायसिस आणि ब्लास्टोमायकोसिसमध्ये. देन अस्परजिलोसिस अँड कोकिडिओआयडोमायकोसिस. कारण तो ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, तो व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फंगल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट आपण त्याला यूज करू शकतो. देन सेकंड, इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ फर्स्ट म्युकोक्युटॅनियस अँड क्युटॅनियस कॅन्डिडायसिस. ओके. सेकंड, प्रायमरी अमिबॉइक मेनिंजिनोसिफॅलायटिस. ओके. प्रायमरी अमिबॉइक मेनिंजिनोसिफॅलायटिस म्हणजे आपण बघितलं होतं अँटी अमिबॉइक ड्रगमध्ये की जर अमिबॉइक इन्फेक्शन इंटेस्टाईनमधून सिस्टमॅटिक झालं, ओके, इंटेस्टाईनमधून सिस्टमॅटिक इन्फेक्शन झालं तर ते अमिबॉइक इन्फेक्शन ब्रेनपर्यंत पोचू शकतं आणि मेनिंजायटिसला इन्फेक्ट करू शकतं. सो अमिबॉइक सिफॅलायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये आपण एम्फोटेरिसिन यूज करू शकतो. देन क्रिप्टोकोकल मेनिंजायटिसमध्ये आपण याला काय करू शकतो? यूज करू शकतो. देन इट इज यूज फॉर सप्रेशन ऑफ ओरल अँड इंटेस्टायनल कॅन्डिडायसिस. ओके. ओरल आणि इंटेस्टायनल कॅन्डिडायसिसला सप्रेस करण्यासाठी, त्याचं इन्फेक्शन सप्रेस करण्यासाठी आपण याला काय करू शकतो? यूज करू शकतो. ओके. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघूया एम्फोटेरिसिनची काय काय आहेत. सो दिस एम्फोटेरिसिन इज अवेलेबल इन एम्फोटेरिसिन बी क्रीम, देन एम्फोटेरिसिन बी लोशन, देन एम्फोटेरिसिन लोजेंजेस, एम्फोटेरिसिन बी ऑइंटमेंट, देन एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन अँड एम्फोटेरिसिन मिक्सचर. सो टोटली अवेलेबल इन 6 फॉर्म्युलेशन विच दॅट फर्स्ट एम्फोटेरिसिन बी क्रीम, देन एम्फोटेरिसिन बी लोशन, third amphotericin lozenges, fourth amphotericin ointment, fifth amphotericin B injection, sixth amphotericin mixture. Okay. Then brand names for this amphotericin, there is Fotericin. Okay. Fotericin B, then Amphocare. Okay. Fotericin B injection, Amphocare injection, then Fungizone and Fungilin. Okay. ब्रँड नेम कोणते आहेत? फोटेरेसिन बी, एम्फोकेअर, फंगीझोन अँड फंगिलिन. ओके. देन लास्ट कंपाऊंड, व्हेरी शॉर्ट कंपाऊंड. ओके. देर इज हॅमायसिन. ओके. शेवटचा कंपाऊंड कोणता आहे? हॅमायसिन, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज premiamycin. Okay, which is also called as premiamycin. Hamycin, which is also called as premiamycin. So it is again Pauline class of antibiotics. Okay, Pauline class आहे antibiotics चा. Okay, this is again derived from microorganism Streptomyces pimprina. Okay, Streptomyces pimprina. Okay, so it is Pauline class of antibiotic obtained from microorganism Streptomyces pimprina. Okay, Streptomyces pimprina. Then physical property काय आहे? इट ऑकर ॲज अ येल्लो ॲमॉर्फस पावडर. ओके. येल्लो कलरमध्ये अवेलेबल असतं. कलर कसा त्याचा आहे? येल्लो, आणि नेचर कसं आहे त्याचं? ॲमॉर्फस पावडर आहे. देन इट इज एम्फोटेरिक इन नेचर. दिस इज अगेन एम्फोटेरिक इन नेचर. देन प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये तो प्रॅक्टिकली कसा आहे? इनसोल्युबल आहे. वॉटर अँड क्लोरोफॉर्ममध्ये इनसोल्युबल आहे, बट सोल्युबल इन पायरिडिन सोल्युशन. ओके. सो फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत? 3 आहेत. पहिली, फर्स्ट, इट इज ऑकर ॲज अ येल्लो ॲमॉर्फस पावडर. देन सेकंड, इट इज एम्फोटेरिक इन नेचर. देन थर्ड, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल, बट सोल्युबल इन पायरिडिन. ओके. देन केमिकल प्रॉपर्टी, वेन इट इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. जर याची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर केली, इट गिव्ह स्टेबल ब्ल्यू कलर. तर काय करतो? हा ब्ल्यू कलर
प्रोड्यूस करतो. दिस टेस्ट अगेन वी यूज फॉर द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर हॅमायसिन. हॅमायसिनच्या आयडेंटिफिकेशन टेस्टसाठी आपण ही टेस्ट काय करू शकतो, यूज करू शकतो. काय होती केमिकल प्रॉपर्टी? वेन amphotericin is treated with concentrated sulfuric acid, it gives stable blue color. Okay, then storage, it is affected by light and air. light and air च्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर अफेक्ट होतो. हेन्स इट इज स्टोअर इन, कशामध्ये स्टोअर करायचं आहे? टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये आपण याला काय केला पाहिजे? स्टोअर केला पाहिजे. ओके, सो स्टोरेज कंडिशन, इट इज अफेक्टेड बाय लाईट अँड एअर, हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर्स. ओके, देन युजेस बघूया काय आहेत हॅमायसिनचे. इट इज अँटीफंगल अँड अँटी ट्रायकोमोनल ॲक्टिव्हिटी. याला काय आहे? अँटीफंगल ॲक्टिव्हिटी आहेच, त्याच्याबरोबर काय आहे? ट्रायकोमोनायसिसच्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट आपण यूज करू शकतो. याला अँटी ट्रायकोमोनल ॲक्टिव्हिटी आहे. देन इट इज यूज टॉपिकली अँड ओरली इन व्हेरियस फंगस इन्फेक्शन. टॉपिकली ॲज वेल ॲज ओरली आपण व्हेरियस फंगस इन्फेक्शनला याला यूज करू शकतो. ओके, देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय आहेत? इट इज अवेलेबल इन हॅमायसिन ऑइंटमेंट. हॅमायसिन ऑइंटमेंट फॉर्ममध्ये अवेलेबल असतो. देन सेकंड हॅमायसिन वजायनल टॅबलेट. वजायनाच्या जागी प्लेस करण्यासाठी टॅबलेट येतात, सो हॅमायसिन वजायनल टॅबलेट्स. ओके, देन ब्रँड नेम्स इम्प्रिना. ओके, ब्रँड नेम्स काय आहेत? इम्प्रिना. ब्रँड नेम्स फॉर हॅमायसिन आर इम्प्रिना. ओके, सो हिअर वी एंड अप विथ अवर चॅप्टर अँटीफंगल एजंट. ओके, रिवाईज करा चॅप्टर, नोट्स देईन, नोट्ससुद्धा नीट स्टडी करा, रीड करा आणि त्याच्यामध्ये काही अंडरस्टँड झालेलं नसेल तर मला विचारा. आपण तुमच्या क्युरी, डाऊट जे काही असतील त्या क्लिअर करूया. ओके, हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.